3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त राज्यभरातील मंदिरे आता भक्तांनी गजबजलेली पाहायला मिळत आहेत आणि तशीच काहीची परिस्थिती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दिसते। आज अक्षय तृतीयेनिमित्त लाडक्या बाप्पाला 11,000 आंब्यांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर अक्षय तृतीयेपासून आंब्याला खूप महत्त्व जे आहे ते आपल्या देशात आहे, महाराष्ट्रात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत खरं तर बाप्पाला 11,000 आंब्याची आरास करण्यात आलेली आहे। ही सुंदर दृश्य तुम्ही बघताय की बाप्पांची मूर्ती सोन्याच्या दागिन्यानं देखील मढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मंदिराच्या बाप्पांच्या गाभाऱ्यात आणि मंदिराला संपूर्ण आंब्याची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। तब्बल 11,000 आंब्याचं नैवेद्य आज खरं तर दगडूशेठ हलवाई गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त दाखवण्यात येतो। दरवर्षीची ही परंपरा आहे आणि याच अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आज राज्यभरातून या दगडूशेठ गणपती मंदिरात येत असतात। आज पहाटेपासून मोठी गर्दी या दगडूशेठ मंदिरात भाविक भक्तांनी केलेली पाहायला मिळते। पहाटे 5 वाजता लाडक्या बाप्पाचा अभिषेक देखील करण्यात आलेला आहे आणि त्या अभिषेकानंतर दर्शनासाठी जे आहे ते मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। सुंदर फुलांची सजावट या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। आंब्याची आरास, आंब्याचं नैवेद्य या मंदिराला खरं तर दरवर्षी दाखवण्यात येतो आणि ही दृश्य तुम्ही पुन्हा एकदा पाहताय की जवळपास 11,000 आंब्याची आरास करत बाप्पांना जो आहे तो नैवेद्य चढवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या परिसरात आज सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि आज दिवसभर खरं तर या मंदिरात अशीच भाविकांची गर्दी असते। केवळ पुण्यातूनच नाही तर राज्यभरातून आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आज अक्षय तृतीयेनिमित्त घेण्यासाठी भक्त हे या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येत असतात। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।